एकच मिनिट. तर विद्यार्थ्यांनो, मी प्रमोद ठुबे, लाईफ स्किल स्टुडिओमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. नवरात्री निमित्त आपण संवाद स्त्री शक्तीशी हा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यातला हा तिसरा भाग. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत रागिणी सामंत. गेली 30 वर्षांपासून मराठी रंगभूमीवरती आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या आपल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी, वयाच्या 5व्या वर्षापासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या आणि 80च्या दशकात मुंबईमध्ये जाऊन आपलं स्वतःचे पाय रोवणाऱ्या आणि राज्यस्तरीय स्पर्धांमधून नंतर रंगभूमी, त्याच्यानंतर मराठी मालिका, हिंदी मालिका असा सगळीकडे त्यांचा वावर असतो. सही रे सही हे नाटक त्यांनी 1600 त्या नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. त्यानंतर तो मी नव्हेच, श्रीमंत दामोदर पंत, तुमचा मुलगा काय करतो यांसारखी अनेक नाटकं त्यांनी सादर केलेली आहेत मराठी रंगभूमीवरती. आणि नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या खरं तर महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर राजा शिवछत्रपती, वादळवाट अशा असंख्य मालिका, हिंदी मालिका, मराठी मालिका त्यांच्या नावावरती आहेत. आणि आज या वयात सुद्धा त्या अतिशय सक्रिय आहेत. तर लाईफ स्किल स्टुडिओ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघेरे विद्यालय यांच्याकडून, या विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून आपलं हार्दिक स्वागत. आता आपण सुरुवात करूया कार्यक्रमाची. प्रथम ताईंना मी असा प्रश्न विचारतो की ताई, तुमचं बालपण सासवडमध्ये गेलं, तर सासवडच्या ज्या बालपणीच्या तुमच्या काही आठवणी असतील किंवा सासवड त्यावेळेला कसं होतं? आज खूप वर्ष झाली तुम्ही मुंबईला जाऊन स्थायिक झालाय, पण इथे त्यावेळेला वातावरण कसं होतं? त्या आठवणी थोड्याशा आम्हाला सांगा ना. सासवडला मी जवळजवळ 65 सालापासून आहे आणि मी लहानपणापासून जे चाइल्ड आर्टिस्ट असल्यामुळे आणि मुळात माझ्या आजोबांचीच नाटक कंपनी होती, त्यामुळे लहान ज्या मुलांची कामं असायची नाटकामध्ये ती घरात माझ्या आधी माझी आत्या करायची. आणि मग एक असा प्रसंग घडला की त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली नंतर. त्यामुळे मला सासवडला मी 65 सालापासून जरी असले तरी पहिलीपासून मी शाळेत नाही गेले. मी एकदम पहिली दुसरीची परीक्षा देऊन 3री मध्ये मी शाळेत गेले सासवडला. त्यावेळेला म्हणजे माझी शाळा तिकडे आबासाहेब पुरंदरांच्या वाड्याकडे एक शिंपीआळी आहे ना, तिथे मुलींची 2 नंबरची शाळा होती. ती माझी पहिली शाळा. त्यावेळी तिथे पायगुडेबाई म्हणून हेड मिस्ट्रेस होत्या आणि मला तेव्हापासून वेदपाठक बाई शिकवायला होत्या. वेदपाठक बाई मला पहिलेपासून 7वी पर्यंत एकच शिक्षिका मला होत्या. त्या मी एकमेव विद्यार्थिनी त्यांच्या हाताखाली, ती 1ली ते 7वी पर्यंतची. आणि त्यावेळेला म्हणजे सासवड, तसंही सासवड म्हणजे खेडेगाव असं म्हणता येणार नाही, त्या काळापासून तालुक्याचंच ठिकाण होतं. फक्त की ग्रामीण टच सासवडला जरा असल्यामुळे आपण खेडं नाही म्हणू शकत त्याला. पण अशाही वातावरणामध्ये मला म्हणजे खूप छान वाटत होतं. शाळेत जायला मी कधीही रडले नाही. पहिली गोष्ट म्हणजे शाळेतले शिक्षक म्हणजे इतरही शिक्षक माझ्याशी खूप चांगलं वागत होते आणि लहानपणापासूनच मला ह्या सगळ्या गोष्टींची आवडच होती. तेव्हा म्हणजे काय नाटकं वगैरे नव्हती, पण नाच बीच असायचे सगळे, तर त्याच्यामध्ये मी सगळ्यामध्ये त्यावेळी सक्रिय असायची. बरं. आणि आता तुम्ही ज्या वेळेला सासवडला येता तर खूप बदल झालाय, म्हणजे अगदी काही भाग तर ओळखत पण नसतील, एवढा बदल झालाय. तर शाळा तुम्ही ज्यावेळेला आपल्या महेश वाघेरे विद्यालयामध्ये आलात, तर तो शाळेचा पहिला दिवस कसा होता तुमचा? कशी होती शाळा त्यावेळेला? शाळा म्हणजे आता अंतर्गत बदल मला माहिती नाही शाळेचे, पण शाळा मला आजही तिथे गेल्यानंतर माझा वर्ग, माझ्या खेळायच्या जागा, आमच्या दुपारी डबे खायच्या जागा, हे म्हणजे सगळं मला ते आठवतं आणि तशीच्या तशीच माझी शाळा आहे, तशीच आहे. थोडेफार बदल म्हणजे पाठच्या बाजूला झालेत शाळेच्या आणि एकदम पुढच्या बाजूला झालेत, की जी शाळा माझी वांडेकर बिल्डिंग पासून दिसत होती
बरं. ती मला आता दिसत नाहीये शाळा. म्हणजे एवढ्याच गोष्टीचं जरा दुःख वाटतंय. साहजिकच आहे, आता मध्ये खूप बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे नाही, तसं बिल्डिंग होतं. नाही झाल्या. शाळेच्या बाजूनी पूर्ण जे हे बांधले गेलेले आहेत, दुकान, छोटे छोटे स्टॉल बांधले गेलेले आहेत. हा, हा. त्यामुळे पूर्ण शाळा झाकली गेलेली आहे. बरोबर. कारण पूर्वी आम्ही म्हणजे दुपारच्या सुट्टीत घरी जेवून परत शाळेत येत होतो. आणि आता म्हणजे शाळेची घंटा जरी ऐकायला येते की नाही ह्याच्याबद्दल जरा शंका आहे मला. कारण ते सगळंच असं झाकलं गेलेलं आहे, झाकोळल्यासारखं झालंय. आणि आतलं वातावरण शाळेचं माझं जेव्हा मी लहान असताना होते तसंच आहे सेम. काही बदल झालेला नाहीये. बरं. ते समोरचा जो दर्शनी भाग आहे तो मात्र आहे तसाच ठेवण्याची काळजी संस्थेने घेतलेली आहे. आणि हो परत तुम्ही हो म्हणताय तशी शाळा प्रधान सरांचं एक चित्र आहे शाळेमध्ये, तर त्याच्यामध्ये हो खूप लांबणं काढलेलं चित्र येते, तर त्याच्यामध्ये दिसतंय की खूप मोकळा परिसर होता आणि मोकळा आता मात्र परिसर. खूप कालानुरूप बदल झालेले त्याच्यामध्ये. हा, ते काय थोडेफार होणारच. कारण का आमच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त नव्हती. हम्म. आणि आता बघायला गेलं तर विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असेल त्या काळाच्या मानाने. त्यामुळे मग थोडस वर्ग वाढवणं किंवा इतर काही जागा बांधणं वगैरे हा प्रकार होतो. त्यामुळे थोडी जागा त्याच्यामध्ये पण जाते. पण खेळाचं मैदान आमचं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये काही फरक झालेला नाहीये फारसा. आम्ही ज्या मैदानावर अगदी मनसोक्त खेळत होतो ते मैदान छान शाबूत ठेवलेलं आहे शाळेने. हो, आणि आजही त्या ठिकाणी खूप छान प्रकारे हो संध्याकाळी हो. खेळ चालतात, तर आणि ते मला असं वाटतं की आपल्या शाळेमध्ये ज्या सगळ्या इतर ऍक्टिव्हिटीज चालतात त्या इतर कुठल्या शाळेत चालत असतील की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. कारण मी इथलं शिक्षण घेऊन जेव्हा दुसऱ्या शाळेत गेले, कारण मी तिथे 9वी पर्यंत होते, 10वीला मी दुसरा वर्ग जॉईन केला होता, म्हणजे दुसरीकडे गेले होते. पण माझ्या शाळेची जी शिक्षकांची क्वालिटी होती, शिकवण्याची पद्धत होती, त्यांचं जे ज्ञान होतं हे मला दुसरीकडे नाही मिळालं. इव्हन मी कॉलेजला गेले तिथेही ती सर मला आली नाही कुठल्याही शिक्षकांच्या शिकवण्याची. तो एक माझा भयंकर नुकसानी झाल्याचा एक भाग आहे की सासवड सोडून शिक्षणाचं नुकसान झालं माझं. म्हणजे की तसे शिक्षक मला मिळाले नाहीत सासवड सारखे. इतका शिक्षक वृंद पहिलीपासून ते अगदी हायस्कूल पर्यंत मला खूप छान मिळाला होता. आता तुम्ही शिक्षकांचा विषय काढलायच आणि तुम्हाला आजही त्या शिक्षकांबद्दल खूप आत्मीयता वाटते, कारण ज्या वेळेला तुमच्या हो बॅचचे 1976च्या बॅचचे हो आपल्याकडे विद्यार्थी मेळावा झाला त्यावेळेला तुम्ही आवाज देऊन काही शिक्षकांना बोलवलं होतं. आणि हो आताही हो. तुम्ही म्हणालात की तसे शिक्षक मला आयुष्यात कुठेही भेटले नाहीत परत. तर तुमचे आता सगळेच आवडीचे असतील, तरी एखादे खास आठवण एखाद्या शिक्षकांबद्दलची तुम्ही सांगा का या ठिकाणी मुलांना? तसं बघायला गेलं मराठी माझा आवडीचा विषय. आणि मराठी विषय अर्थातच आमच्या वेळेला इंडिगो शिकवत होते. बरं. म्हणजे त्यांचं ज्ञान नुसतं पुस्तकी नव्हतं. मुळात ते सोपान काकाच्या आपल्या देवळामध्ये तिथे पुजारी असल्यामुळे त्यांचे वडील किंवा त्यांचे सगळे पूर्वज तिथे असल्यामुळे त्यांचं जे मराठीवर प्रभुत्व होतं किंवा त्यांचं एक आध्यात्मिक ह्याच्यावर प्रभुत्व होतं, तर ते शिकवताना कधी कंटाळा आला नाही आम्हाला. आणि इतकं ज्ञान जे मी त्या वयात घेतलं ना ते पुढे मला कुठल्याच मराठीच्या शिक्षकांकडून मिळालं नाही. बरं. म्हणजे अजूनही मला त्यांची भयंकर आठवण येते. आणि नंतर मग थोड्या दिवसांनी 1.5 वर्षांनी गोसावी सरांची बदली झाली आणि सहस्त्रबुद्धे सर आले मराठीसाठी. आणि त्यांनी मला 1 मार्क कमी दिला दुसऱ्या एका मुलीपेक्षा. बर, ह्या पेपरमध्ये चूक काहीच नव्हती वास्तविक. आणि 1 मार्क मी म्हटलं की हा मार्क मी तिचाही पेपर त्याही मुलीचा पेपर तपासायला घेतला, रागिनी ताई, माझाही तुम्ही पेपर मोबाईल हातात धरलाय का? हो हो. तो तो एका ठिकाणी ठेवाल का, म्हणजे मग तुमचं पिक्चर क्लिअर येईल, ओके ओके ओके. म्हणजे हलतं नाही होणार. बर. कॅमेरा बंद झालेला दिसतोय. अरे असं, हा बघा हा, ओके. आता. ओके ओके, काहीच अडचण नाही. 1 मिनिट, इथे जरा बसण्याची अरेंजमेंटच मला करत. आता बघा, दिसतंय हो व्यवस्थित? हो, व्यवस्थित व्यवस्थित, छान. आता ओके. ठीक आहे. हा, ओके, म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित बोलता येईल. हा हा हा, चालेल चालेल. तर
त्याच्यावरून मी सरांशी वाद घातला की दोन्ही पेपरमध्ये चूक काहीच नाहीये, तुम्ही 1 मार्क माझा का म्हणून कट केला. म्हणजे खूप भांडले. म्हणजे माझा स्वभाव अन्यायाविरुद्ध भांडायचा आहे, तशी मी भांडखोर स्वभावाची आहे. तर ते म्हणाले की तू रेघेवर अक्षर लिहिलास, म्हणजे आपल्या वहीवर ज्या रेघा असतात तर जसं आपण इंग्लिश लिहितो तसं मी अजूनही मराठी तसंच लिहिते. अक्षर चांगलं आहे माझं, पण मी ते रेघेवर लिहिलं होतं म्हणून त्यांनी माझा 1 मार्क कट केला. पण मग त्यांनी येऊन माझ्या आईला सांगितलं की बापरे, तुमची मुलगी ना खरंच 1 मार्कासाठी भांडली माझ्यासाठी, माझ्याबरोबर. तो प्रसंग अजूनही आमच्या आईला आठवतोय मात्र, आणि ती सगळ्यांना त्याचं उदाहरण देते की 1 मार्कासाठी ही शिक्षकांबरोबर भांडलेली मुलगी आहे. ते फार मार्क नव्हते. तसंच एकदा आपल्याकडे गॅदरिंगला गायन स्पर्धा होतात, इतर बऱ्याच काही काही स्पर्धा होतात की याच्या सुद्धा खेळाच्या असतात, इव्हन चित्रकलेच्या असतात, निबंध स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा असतात. तर ते गायन स्पर्धेमध्ये पण मी भाग घेतला होता. म्हणजे मी काही शिकलेली नाहीये गाणं वगैरे, पण गाणं म्हणण्याची आवड पण आहे आणि घरात आमच्या गाणं असल्यामुळे थोडंफार म्हणजे ज्ञान आहे. शिकलेली नाहीये मी गाणं. तर माझं गाणं त्या वर्षी चांगलं झालं होतं, आणि त्यावेळेला परीक्षक होत्या वाळिंबेबाई आणि बापटबाई, ऐकून माहिती असतील तुम्हाला. तर त्या दोघी होत्या आणि त्यांनी मला 2रा नंबर दिला. म्हणजे तेव्हा अशाच प्रकारचा वाद झाला. पण तेव्हा बापटबाईंनी माझी समजूत काढली की जाऊ दे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण असं वाद नाही घालायचा, कधी कधी होतं असं. पण म्हणून की तेव्हापासून कसं की थोडंसं चला ऍडजस्ट करण्याची एक सवय लागली, की काहीतरी एखाद्या शिक्षकाचा दुसऱ्या एखाद्या विद्यार्थिनीबद्दल एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर वगैरे असू शकतो, किंवा अशा काही गोष्टींमुळे त्या गोष्टी घडतात. म्हणजे हे नंतर मान्य करायला शिकले मी. तर तोपर्यंत माझ्या हक्कासाठी भांडणं हा जो प्रकार होता, म्हणजे अजूनही आहे तो, पण आता जरा थोडंसं कमी झालंय की ठीक आहे, जाऊ दे, आता इतकं आयुष्य आपलं गेलं, आता कशाला भांडायचं हक्कासाठी असं. त्या काळामध्ये तसे शिक्षकही होते आणि तसे विद्यार्थी पण होते, आणि अजूनही आपल्याकडे असे विद्यार्थी आहेत की जे विचारत राहतात की सर हा मार्क कशामुळे माझा घालवलाय. म्हणजे ती जी काही जिज्ञासा आहे, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की ऍडजस्ट करण्याची सवय आपल्याला लागलीच पाहिजे, कारण शेवटी हे खूप सब्जेक्टिव्ह असतं, इकडे तिकडे होऊ शकतं. पण ही परंपरा आजही आपले विद्यार्थी छान प्रकारे आम्हाला त्याचा अनुभव येतोय. हे असायलाच पाहिजे, कारण मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा जो एक हे असतो मनामध्ये, किंतु असतो, अरे माझे का कट केले, बरोबर तर पेपर सगळे आहेत. तो किंतु शिक्षकांनी काढला पाहिजे की नाही, अशा अशामुळे हे असं होत. मग ठीक आहे, मान्य करण्याची तयारी असते ती. तर म्हणजे तुमचे सासवडचे दिवस खूप छान गेले, अतिशय सुरक्षित वातावरण, आणि म्हणजे घराजवळची शाळा, आणि असे सगळे मायेने शिकवणारे शिक्षक, अतिशय म्हणजे आम्ही मोठे म्हणजे देशपांडे मॅडम असतील किंवा त्या दिवशी गोसावी सरांना बघितलं, वाळिंबे सरांना बघितलं कार्यक्रमामध्ये, तर एक प्रकारचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आणि खूपच मायाळू सर असणार आहेत ते. तर ह्या सगळ्या सुरक्षित वातावरणामध्ये मधनं तुम्ही मुंबईला गेलात 80च्या दशकामध्ये, आणि त्यावेळेला खूप सोयी सुविधा कमी होत्या, आणि मग तुम्ही आता म्हणजे इथून म्हणजे सासवड त्यावेळेला खेड्यासारखंच होतं, तिथनं डायरेक्ट मुंबई सारख्या मायानगरीमध्ये जाऊन तुम्हाला काहीतरी करायचं होतं, स्वतःला सिद्ध करायचं होतं. तर हा प्रवास निश्चितच अतिशय कठीण असणार आहे, खडतर असणार आहे. तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला खूप जाणून घेण्याची इच्छा आहे. नाही, ऍक्च्युली खरं सांगू का? हॅलो, हा बोला ना, येते ऐकू. हा, खरं तर काय माहितीये का, की मला करिअर करायचं नव्हतं या व्यवसायामध्ये, कारण माझं लग्न हे प्रेमविवाह आहे, आणि मला पहिल्यांदाच अट घातली होती माझ्या मिस्टरांनी की आमच्याकडे नाटकात वगैरे काम केलेलं चालणार नाही. अर्थात तो काळही तसा होता की स्त्रियांनी नाटकात. काय म्हणतोयस तू? हॅलो हॅलो हॅलो, नाही मॅडम, तुमचा आवाज येतोय, पण कोणाची काही शंका आहे का? नाही, आवाज खरखर येतोय म्हणाला तो. ते रेंज. हॅलो, येतोय का? हो, येतोय.
हा ठीक ठीक आहे ठीक आहे ओके. तर खरं म्हणजे या व्यवसायात मला करिअर करायचं नव्हतं आणि मग लग्नानंतरच मी मुंबईत आले तसं बघायला गेलं तर. आणि एक दिवस काय झालं की माझे मिस्टर जिथे सर्व्हिस करत होते तिथे त्यांचा मित्र होता आणि जसं बोलता बोलता विषय निघाला की अरे आम्ही नाटक बसवलेलं आहे आणि आयत्या वेळेला आमची जी स्त्री कलाकार आहे ती आलेली नाहीये आणि ती येऊ शकणार पण नाहीये. आणि प्रयोग तर गडकरी रंगायतनला ठाण्याला लागलेला, म्हणजे चांगल्या थिएटर ठाण्याचं प्रसिद्ध थिएटर आहे गडकरी रंगायतन. तिथे सकाळी 10:30चा शो आहे आणि मला म्हणे आता लेडीज आर्टिस्ट मिळत नाहीये. तर मग तिथेच माझ्या मिस्टरांच्याच ऑफिसमध्ये म्हणायला तयार नाही तोंडातून. मग त्या मित्राला कळलं की ह्याची मिस्टेस काम करते नाटकात वगैरे. मग त्यांनी गळ घातली की अरे एक प्रयोग तरी करायला दे, आमचं खूप अडलेलं आहे. त्यांनी मला गुरुवारी कन्सल नाही काही नाही आणि मी नाटक म्हटलं बघितलेलं नाही वाचलेलं नाही तर नाही ते आम्ही तुझ्याकडनं हे करून घेतो रिहर्सल वगैरे करून घेतो. आणि फक्त एक दिवस शुक्रवारची रिहर्सल केली आणि 10:30च्या प्रयोगाला उभी राहिले. प्रयोग अति सुंदर झाला, म्हणजे जी बाई माझ्या आधी काम करत होती त्या नाटकामध्ये त्याहीपेक्षा प्रयोग चांगला झाला. आणि मग सगळ्यांनी माझ्या नवऱ्याला खूप छाप छाप छापला. अरे ही मुलगी एवढी छान काम करते. त्यावेळी मुलगी होते मी, कारण 20-21 वर्षाची होते, फार मोठी नव्हते. आणि एवढी छान काम करते आणि तू तिची कला का अशी मारतोयस म्हणजे, आणि तुला त्याच्यापासून नुकसान काय आहे, झाला तर फायदाच आहे म्हणाले. नाही मग ते आमच्या घरात असं नाही असं नाही काही नाही काही नाही. मग त्या सगळ्या लोकांनी प्रोत्साहन देऊन मला ते प्रयोग कंटिन्यू करायला लावले. मग त्याचा एक दौरा झाला आणि मग थोडा मुंबईत काम करण्याचा कॉन्फिडन्स मला आला की अरे हा आपण इथे करू शकतो. कारण त्याच्या आधी मी फक्त गावी किंवा असं स्पर्धेला म्हणजे आपल्या कॉलेजच्या वगैरे असं केलं होतं. आणि कॉलेजच्या स्पर्धेला सुद्धा म्हणजे त्या काळात मला इतके चांगले परीक्षक हॅलो हा त्या काळातही मला चांगले परीक्षक मिळाले. म्हणजे मी कणकवली कॉलेजला होते आणि तिथून आम्ही इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धेसाठी देवगडला गेलो होतो. त्यावेळी गोपाळराव मयेकर तिथे प्राचार्य होते, म्हणजे जे गोव्याचे शिक्षण मंत्री नंतर झाले ते तिथे प्राचार्य होते. मग आमची स्पर्धा वगैरे झाली तेव्हा भालबा केळकर म्हणजे पीडीएचे अध्यक्ष, पुण्यातली जी ऍक्टिंगची मोठी संस्था आहे त्याचे अध्यक्ष भालबा केळकर आणि तिथले आठवले डॉक्टर. हॅलो एक मिनिट, ज्याची जशी रेंज असेल त्याला तसा आवाज येईल. एकच मिनिट, विद्यार्थ्यांना नंतर प्रश्न विचारायला संधी मिळणार आहे. आता कृपया मुलाखतीमध्ये कुणीही प्रश्न विचारू नये. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा, ते प्रश्न मी नंतर विचारेल. रागिणी ताई तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. येतोय हा. तर मला कल्पनाही नव्हती. आमची शेवटची एकांकिका झाली आणि आम्ही थांबलो की आता निकाल कळणार ना शेवटची एकांकिका असल्यामुळे. आणि पहिल्यांदा मला पहिलं प्राइज तिथे मिळालं देवगड कॉलेजला. आणि ते मला मी इतकं छान अप्रिशिएट कशासाठी केलं की एवढ्या मोठ्या माणसांकडून जज केलेली माझी भूमिका की मला कल्पनाही नव्हती की भालबा केळकर कोण आहेत ते. त्यामुळे मला इतका आनंद त्या गोष्टीत मिळाला. आणि मग त्यानंतर मी बऱ्याच स्पर्धा केल्या. मुंबईत पण आल्यानंतर मी इव्हन व्यावसायिक नाटकं करूनही मी स्टेट लेवलला पण नाटकं केली. स्टेट लेवलची मी सिल्वर मेडलिस्ट आहे. आणि जे प्रत्येक जेवढी नाटकं केली तेवढ्यात मी कधीही बक्षीस मिळालं नाही असं झालं नाही. म्हणजे
जे काय एवढा करायचं छान ते उत्कृष्टच करायचं, हा संस्कार तुम्हाला त्यात. हा अगदी लहानपणापासून ते माझ्या रक्तात होतं की नाही, मी ही गोष्ट करणार तर ती चांगली करायची, माझ्या गोष्टीला कोणी वाईट म्हणता कामा नये, नाही तर नसेल जमणार ती करायचीच नाही. हा एक स्वभाव माझा पहिल्यापासून असल्यामुळे की आपण चांगलं करायचं आणि चांगलंच लोकांना द्यायचं, नाहीतर काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. मुलांनी पण कसं की अभ्यास सगळेच करतात, शाळेत आपण परीक्षा पास होतो, सगळं शिक्षण घेतो, पण त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी असतात त्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात. समाजात कसं वावरायचं असतं, घरात कसं वावरायचं असतं, मित्रमंडळींमध्ये कसं वावरायचं असतं, तर ह्या गोष्टी पण शिकणं फार महत्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी मी या अशा स्पर्धांमधून वगैरे जेव्हा कामं केली तेव्हा आमचे ग्रुप असायचे, प्रत्येक नाटकाचे वेगवेगळे ग्रुप असायचे. एकाच ग्रुपमधून मी फार अशी केली नाही, वेगवेगळ्या ग्रुपमधनं, पण त्यामुळे सगळ्या लोकांशी मिळून मिसळून घेण्याची एक सवय लागली गेली. काही लोकांना कसं आई वडील सोडून मुलं जात नाहीत दुसरीकडे, तर मी फार लहानपणापासूनच म्हणजे तिथे शिक्षणासाठीच आम्ही सासवडला होतो, कारण आमची नाटक कंपनी असल्यामुळे ती सतत फिरतीवर असायची, बाबा 2 महिने या गावात, 2 महिने त्या गावात. मग त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायचं. मला सुद्धा 2 वर्ष सतत परीक्षेच्या वेळेला सासवडला यावं लागायचं आणि मग परीक्षा झाली की पुन्हा नाटकात काम करायला जावं लागायचं. दुसरीच्या परीक्षेपर्यंत ते झालं, तिसरीच्या नंतर मग बाई म्हणाल्या की असं नाही चालणार प्रत्येक वर्षी मी पास झाली तर तो प्रॉब्लेम नाहीये, पण इथे रेग्युलर तुमची मला प्रेझेंटी लागली पाहिजे, सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तर आपण एवढ्या मुलांमध्ये वावरणं. आणि तिथे मी एकटीच होते आमच्या घरी, तिथे मला शिकवायला माझे आजोबा होते, व्यवस्थित ते शिक्षण देत होते, पण आपण जेव्हा सगळ्या मुलांच्या मध्ये मिळून शिक्षण घेतो तेव्हा ती गोष्ट वेगळी असते. मी खूप मालिकांमध्ये काम केलेलं आहे राजा, तिथे मी नंतर सांगणार आहे सगळ्यांना. आता माझा पहिला प्रवास सुरू आहे. प्रश्नोत्तर आपण शेवटी घेऊया. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न लिहा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित प्रश्नोत्तर घेता येतील. आपण प्रश्नोत्तर तुमच्याकडनं नंतर घेऊया, आता मी सरांना माहिती देते थोडी. हा बरं, म्हणजे तुम्हाला म्हणजे आवड तर होतीच, अभिनयाची आवड होती, मात्र संधी मिळाली तुम्हाला पहिली आणि मग तुम्ही नाटकामध्ये तुमचं खरं पदार्पण, रंगभूमीवर पदार्पण झालं. आपण रंगभूमीवर माझं पदार्पण वयाच्या 5व्या वर्षी झालं. हा, म्हणजे मुंबईला गेले नाही, वयाच्या 5व्या वर्षी. माझ्या आजोबांचीच नाटक कंपनी होती सासवडला, सगळ्यांना माहितीये. नामदेव मंदिरात आमची नाटकं व्हायची. आमची नाटकं नामदेव मंदिरामध्ये व्हायची. व्यावसायिक नाटकांमध्ये तुम्ही मुंबईला गेल्यानंतर व्यावसायिक नाटकात मुंबईला आले मी, पण त्याच्या आधी मी आमच्या घरच्या नाटकांमध्ये काम करतच होते. आणि मी 5 सुद्धा पूर्ण नव्हती माझं वय तेव्हा. माझी आत्या मृच्छकटिक नाटक होतं, वास्तविक इतकं मोठं नाटक मृच्छकटिक, आणि त्या नाटकामध्ये रोहसेनाचा रोल होता, छोटा मुलाचा रोल होता, आणि तो रोल माझी आत्या करायची. तिथे शिक्षणाचा असाच प्रॉब्लेम, ती शाळेला जायची, कोयना नगरला आमचं मुक्काम होतं नाटक कंपनीचा, आणि शाळा तिची कोरेगावला. ती कोरेगावहून येणार आणि मग रात्री नाटकात काम करणार, असं तिचाही प्रवास. तर एक दिवस गाडीच आली नाही, एसटी आलीच नाही रात्रीची, आणि नाटक तर लागलेलं होतं. मग आता काम कोण करणार, कारण ते छोट्याच मुलाचं काम होतं. आणि तो किस्सा मला अजूनही आठवतो, इतक्या लहानपणचा. आयत्या वेळेला मला रात्री नाटक 8 वाजता तयार केलं. आत्यांनी दोघींनी डायलॉग सगळे पाठ करून घेतले. पाठांतरात मी म्हणजे मोठेपणाने सांगत, पण एक पाठी आहे बऱ्यापैकी, तर त्यामुळे ते डायलॉग पाठ झाले माझे, काय काय बोलायचं ते माझं पाठ झालं. पण जेव्हा मी एंट्री केली एंट्री, आणि फक्त असं तेव्हा पडद्यांवरची नाटकं होती ना, रस्त्यावरच आमचा सीन सुरू झाला. माझी आत्या माझ्या बरोबर माझ्या सीन मध्ये, आणि माझी काकू बरोबर, या दोघींबरोबर मी मध्ये, आणि सहज माझं लक्ष विंगेत गेलं तर माझे वडील हातात दोरी घेऊन असे उभे होते. चुकलीस तर अशा पवित्रात ते उभे होते. तिकडून नजर काढून इकडे बघितलं या विंगेत, तिकडे काका माझे उभे होते हातात छडी घेऊन. 2 नंबरचे काका अशा हातात मोठी छडी घेऊन उभे होते.
चुकलीस तर आत आल्या तुझी काही खैर नाही. आणि फक्त पडद्याच्या पाठीमागून माझी आत्या मला प्रॉन्टिंग करत होती. मी इकडे तिकडे न बघता बोलायला सुरुवात केली. असा तो पहिला माझा एक्सपिरियन्स होता. आता लहान मुलांना खूप छान ट्रीट करून वगैरे काम करायला देतात, पण माझा हा असा एक अनुभव आहे लहानपणचा. पण ज्या वेळेला तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर सुरुवात केली आणि मग तुम्हाला खूप नाटकं मिळायला लागली, मग तुम्ही आता सहिरे सहीचे 1600 प्रयोग केलेत आणि अर्थातच 1600 प्रयोग म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणजे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या बाहेर पण जावं लागलं असेल. मग हे सगळं करत असताना तुम्हाला घरी पण वेळ म्हणजे घरी वेळ देणं, नाटकांचे दौरे करणं, म्हणजे हे कसं तुम्ही मग जबाबदाऱ्या सांभाळून कसं केलं, मुलांना कसा वेळ दिला? नाही, मला मुळात एकच मुलगा आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की मी जी नाटकं केली पहिल्यापासून ती सगळी दौऱ्याची नाटकं केली. म्हणजे त्यावेळेचे दौरे हे जवळजवळ 15-20 दिवसांचे दौरे असायचे. आणि त्यामुळे जेव्हा माझा मुलगा एक वर्षभर मी काही काम केलं नाही. जेव्हा मुलगा झाला त्या वर्षभर मी काही काम घेतलं नाही. पण तो वर्षाचा झाला तेव्हा मी आधीपासूनच त्याला तयार केलं होतं की मला सोडून राहणार मूल, एवढं 1 वर्षाचं मूल आईला सोडून राहू शकत नाही. मलाही त्याला सोडून जाताना भयंकर यातना झाल्या होत्या. पण काय असतं की हे जे क्षेत्र आहे तिथं तुम्ही जे हातात घेतलं ते तुम्हाला सोडता येत नाही. आणि ते जर तुम्ही असं मध्येच सोडलं तर नंतर तुम्हाला कोणी विचारत नाही. तेव्हा योग्य वेळेला तुम्ही जर ते परत चालू केलं तरच तुम्ही या क्षेत्रात टिकू शकता. आणि 1 वर्षाच्या मुलाला सोडून पहिला 8 दिवसाचा दौरा केला. पण तो केवळ माझ्या शेजारी एक बाई होती, तिने स्वतःच्या मुलासारखं माझ्या मुलाला सांभाळलं. म्हणजे मिस्टरही होतेच बरोबर, नाही असं नाही, पण शेजाऱ्यांनी मला खूप सहकार्य केलं त्या गोष्टीमध्ये. आणि मग त्यामुळे मला थोडं सुखकर झालं या गोष्टी की सांभाळणारं कोणीतरी आहे, बघणारं घरात कोणीतरी आहे. बाकी म्हणजे सासू वगैरे हा प्रश्न नव्हता माझ्या संसारामध्ये. आम्ही दोघं आणि आमचा मुलगा एवढंच. फक्त शेजारी आम्हाला घरातल्यांसारखी मिळाली. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये कोणीतरी एक असं व्यक्ती किंवा कुटुंब मिळते की जे आपल्याला खूप मदत करते, आयुष्यभर आपण त्यांची ऋणी राहतो. तसं आयुष्यभर तसं तुमच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत झालं म्हणायचं. इव्हन म्हणजे माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला पहिला 1989 साली. तर तेव्हा आम्ही स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक करायला घेतलं होतं. आणि रिहर्सल माझी चालू असताना मला न्यायला शेजारचे आले, म्हणाले चला. म्हटलं कुठे? तर म्हणे आपल्याला जायचं जरा, माझ्या मिस्टरांचं नाव अशोक, म्हणे अशोकला थोडासा ऍक्सिडेंट झालेला आहे तर आपण जाऊया बघायला. ऍक्सिडेंट म्हटल्यावर मी जरा घाबरलेच. बघितलं तर खूप मोठा ऍक्सिडेंट होता की डॉक्टरांनी सांगितलं 2-3 तासाचीच गॅरंटी आहे, आम्ही काही म्हणजे करू शकत नाही. तर नंतर मग मी जेवढे म्हणून प्रयत्न करता येतील सगळे प्रयत्न केले. त्याच्यातून माझे मिस्टर जवळजवळ 1.5-2 महिन्यांनी बरे झाले. म्हणजे खूप त्रास सहन करून सगळ्या गोष्टी हे करून मी त्यांना 1.5-2 महिन्यानंतर काहीतरी होतंय का, हे येतंय का? माईक बंद करा रे सगळ्यांनी, तुमच्या घरातला आवाज येतोय. नाही तुमचा नाहीये काही रागिणी, तुमचं काहीच अडचण नाहीये, तुमचं व्यवस्थित होतं. हा बोला ना ते. हा. आणि जवळजवळ 2 महिने मला हॉस्पिटलला राहावं लागलं एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटसाठी. आणि 1 महिना झाल्यानंतर मग आम्ही जे नाटक बसवायला घेतलं होतं स्टेट कॉम्पिटिशनसाठी, तर एंट्री गेली होती ना, त्यामुळे नाटक करणं एकतर भाग होतं, नाही तर मग कॅन्सल केलं तर परत 2 वर्ष पुढे आम्हाला एंट्री मिळणार नाही, असा त्याचा रूल होता. मग त्यावेळेला माझे मित्र आले, म्हणाले की काय करायचं आपण, की आता प्रयोग तर करू शकत ना, रिहर्सल करू शकत नाही. तर मी म्हटलं काही नाही, प्रयोग करायचा आपण, जसं होईल तसं आपण प्रयोग करायचा. तर म्हणे तुझ्या रिहर्सलचं काय? म्हटलं पुस्तक आणून ठेवते, मी सगळं बसल्या बसल्या पाठांतर करणार. आणि रात्री मला सोडायला कारण पुरुष असल्यामुळे त्यांच्यावर रात्री राहायला पुरुषच पाहिजे ना, म्हणून मग माझ्या शेजारचा एक माणूस आला त्याच्याबरोबर राहायला की मी तिथून जायची. तिथून जाऊन मी रात्री 1 वाजेपर्यंत रिहर्सल करायची
आणि त्याच्यानंतर मी घरी जायची आणि मग परत सकाळी उठून हॉस्पिटलला यायची. असं करून मी 8 दिवसामध्ये नाटक आमचं बसवलं आणि प्रयोग केला नाटकाचा आणि त्याच्यात मला फर्स्ट प्राइज मिळाला. म्हणजे काहीतरी असं फिलिंग करून आपल्याला जे काही मिळतं ना त्याचा आनंद खूप असतो. कारण असं साधं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत गेल्यानंतर काही साध्य करता येतं, पण कठीण परिस्थितीतून तुम्ही जे मिळवता ना त्याचा आनंद जास्त असतो. आणि म्हणजे त्याचं कौतुक माझ्या मिस्टरांनी म्हटलं की एवढं माझं हे काढून ऍक्सिडेंटचं, हॉस्पिटलचं, मुलगा असं सगळं सांभाळून तू नाटकही केलंस म्हणजे तुला धन्य म्हणावं लागेल. सर्व अरे आपण शेवटी ताईंना प्रश्न विचारणार आहोत, तर सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहावेत प्रश्न. मी सगळे बघतोय प्रश्न आणि मी शेवटी सगळे प्रश्न विचारणारच आहे. ओके, तर रागिणीताई म्हणजे सर्व एखादी अशी वेळ येते की सर्व पणाला लावून आपण काहीतरी करतो, तर या वेळेला तसंच झालं तुमचं, म्हणजे एवढा सिरियस प्रसंग होता. मग ज्या वेळेला तुम्ही आता हे स्त्री म्हणून एक झालं, ज्या वेळेला नाटकांची दौरे केले तर तुमच्या बरोबर अजूनही काही स्त्रिया असतील नाटक म्हणजे त्या नाटकामध्ये, तर तो काळ थोडासा वेगळा होता, आताचा थोडासा वेगळा आहे. तर आताही तुम्ही नाटकांमध्ये कामं केलेली आहेत, तर ज्या वेळेला नाटकांचे दौरे तुम्हाला करावे लागायचे त्यावेळेला तुम्हाला काही अडचणी यायच्या का? तिथे राहणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील? राहणं म्हणजे काय माहिती का, त्यावेळेला आतासारख्या स्लीपर कोच बस नव्हत्या नाटकाच्या. आता स्लीपर कोच आहेत, एसी आहेत बस. आम्ही म्हणजे रेग्युलर त्या जशा एसटी मध्ये सीट असतात ना तशाच आमच्या बसमध्ये असायच्या, फक्त आमच्या बसचा रंग वेगळा, नाहीतर एसटी सारखंच असायचं ते. त्यामुळे मग ज्या सिनियर आर्टिस्ट असतील त्यांना मोठी सीट आणि आम्हाला एक छोटी सीट, असं म्हणजे ते पण असं दुजाभाव जो असायचा ना तो आमच्या काळात आम्ही उलट बोलू शकत नव्हतो किंवा कोणाकडे जाऊन कंप्लेंट करू शकत नव्हतो की नाही आपल्यापेक्षा मोठे आहेत मग आपल्यापेक्षा असे, म्हणून आम्ही ते सहन करणं हा जो प्रकार आहे ना तो पहिल्यापासून मी म्हणजे आत्मसात केला की आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा आदर करणं. हे तेव्हापासून म्हणजे की आपल्यापेक्षा सिनियर आहेत ना मग नाही त्यांना आपण असं आर्ग्युमेंट करायचं नाही, तर ते एक म्हणजे शिकत गेलेली. त्यामुळे कसं आहे की बाबा मला कोणी असं अपमानजनक वगैरे बोललं नाही, कारण मी स्वतःहून कधी कोणाला असं वागवलं नाही की त्यांनी माझा उपमर्द करावा असं. तर ते आम्हाला घरात ते शिक्षण पहिल्यापासून मिळालं होतं आणि घरातच नाटक कंपनी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलो होतो. त्यामुळे तो एक मला कधी असं जाणवलं नाही हे त्रास. बरोबर, म्हणजे घरातच म्हणजे ते वातावरण थोडक्यात तुम्ही जवळून पाहिल्यामुळे तुम्हाला बरीचशी त्याची कल्पना होती की काय काय त्रास पुढे वाढवून ठेवलेला आहे. पण ते सांगायचं जरी स्टेजवरती किंवा कॅमेऱ्यासमोर ज्या वेळेला एखादा ऍक्टर असेल किंवा एखादी ऍक्ट्रेस असेल की फ्रेश वाटतं आपल्याला किंवा अरे किती सुंदर अभिनय करताय, पण त्याच्या मागे त्यांचा जो काही त्रास असतो तो बऱ्याच वेळेला किंबहुना नाहीच दिसत लोकांना, की प्रवास करणं असेल किंवा त्या शिफ्ट असतील. तर हे जे काय आहे की म्हणजे वेळेचं पण काही बंधन नसतं. ज्या वेळेला सीट चालू होईल त्यावेळेला आपल्याला तिथे उभं राहावं लागतं आणि तुमचे सगळे जे काही दुःख काय असेल ते सोडून त्या वेळेची जी काही मागणी आहे त्यानुसार चेहऱ्यावरती हावभाव आणावे लागतात. तर आता इथं याच्यामध्ये तुम्हाला सांगते विषय निघाला म्हणून की आमच्या शिफ्ट मध्ये नाईट शिफ्ट पण असते, म्हणजे रात्रीचं शूट की काही कलाकार सकाळचे दुसऱ्या ठिकाणी शूट करत असतात, मग काय त्यांच्या वेळेला ऍडजस्ट करण्यासाठी नाईट शिफ्ट लावतात. आणि ते नाईट शिफ्ट इतकं भयानक प्रकार असतो, म्हणजे 3-4 वाजता लोक झोपलेले असतात, साखर झोपेत असतात लोक, आणि आम्ही तिथे छान असं हसत खेळत असतो 3-4 डोळ्यावर एवढी झोप, आणि एखादा लव्ह सीन करायचा असतो नवऱ्याबरोबर. अरे म्हणजे असं विचित्र एक हे येतं सिच्युएशन आपल्या समोर, ही झोपेची वेळ आहे आपण त्यावेळेला हे काय करतोय असंही होऊन जातं. वेळेचं बंधन आमच्या लोकांना नसतं कधी, निशाचर म्हटलं तरी चालेल. म्हणजे जसं दिसतं त्याच्या मागे खूप काही प्रयत्न केलेले असतात, खूप अडचणी मागे सोडून लोक पुढे आलेली असतात. तर ह्या पण गोष्टींचा आपण विचार म्हणजे प्रेक्षक म्हणून करायला हवा असं मला वाटतं.
नाही, त्यांना ती कल्पनाच नसते ना. प्रेक्षक लोकांना ह्या गोष्टीची कल्पनाच नसते. इव्हन असंही म्हणजे आता बऱ्याच जुन्या सिरियल्स दाखवल्या जातात ना, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं तुम्ही काम करताय ना, दिसतंय सिरियल चालू आहे, अरे पण ती मागे केलेली आहे. म्हणजे काही लोकांना तेही कळत नाही प्रेक्षक म्हणून. म्हणजे याच्याशी या क्षेत्राशी काही संबंधच नसतो ना त्यांचा. किंवा काही काही वेळेला असं होतं की आता नांदा सौख्य बरेमध्ये मी रोज दिसायचे, रोज त्याच याच्यामध्ये असायची, सीन मध्ये असायची. पण माझं ऍक्च्युली शूटिंग 5 ते 6 दिवस व्हायचं. आणि मी जेव्हा शूटिंगला यायची तेव्हा सगळे सीन काढले जायचे ना. म्हणजे रोज एक दाखवलं तरी दिवसाला 8 एक सीन झाले ना, असं होतं. पण लोकांना रोज तरी काम करते तिकडे जाऊन, रोज नसतं ते काम ऍक्च्युली. तर ते एक दिवस आपण गेलो की ते सगळे आपले सीन काढून घेतात आणि मग ते पुढे दाखवत राहतात. तर ह्याच्या म्हणजे हाच एक उद्देश आहे खरं तर. हा म्हणजे अनेक उद्देशांपैकी हा एक उद्देश आहे की परानुभूती, की मुलांना समजलं पाहिजे की अरे हे असं असतं, तर ह्या म्हणजे याच्या मागे नेमकं काय त्रास असू शकतो, कुठले प्रयत्न असू शकतात. आणि जर आपल्याला याच्यामध्ये पुढे जायचं असेल की आता मुलांचं लहानपणापासूनच मुलांमधली चुणूक दिसायला लागते की गाणं छान येतं, याला अभिनय छान येतोय, तर मुलांना कळायला पाहिजे की कुठले गुण ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा अभिनय क्षेत्रात जर रंगभूमीवरती जर आपल्याला जायचं असेल तर कुठल्या गुणांना आपण खूप महत्व दिलं पाहिजे किंवा कशावर आपण काम केलं पाहिजे, हे जरा सांगाल का? खरं म्हणजे लहानपणापासूनच मुलांनी आम्हाला ज्या गोष्टीसाठी काही काही वेळेला स्ट्रगल करावं लागलं. काही वेळेला तुमचा आवाज हा फार महत्वाचं काम करतो थिएटरला. कारण जर आवाजच तुमचा चांगला नसेल तर समोरच्या माणसाला ऐकायला पण बरं वाटत नाही. कारण बऱ्याच लोकांचे आवाज असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण थिएटरला एक वेगळ्याच प्रकारचा आवाज लागतो आणि तो आवाज मिळवण्यासाठी तुम्हाला व्यायाम करावे लागतात आवाजाचे पण. तर बऱ्याच वेळेला ते लहान मुलांना शिकवलं जात नाही आणि मग नंतर मोठेपणी शिबिरं वगैरे घेऊन त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या कितीही तरी त्यात येत नाही. कारण आवाज लहानपणापासून तयार करावा लागतो. कारण 16 वर्षानंतर आपला आवाज बदलतो. म्हणून लहानपणापासून मुलांना स्तोत्र म्हणायची सवय लावली पाहिजे. त्यामुळे तुमची भाषा स्वच्छ होते, वाणी स्वच्छ होते. उच्चार करायला तुम्हाला कुठल्याही शब्दाचा त्रास पडत नाही. तर आमच्या घरामध्ये ते होतं. इव्हन आपली प्रार्थना सुद्धा शाळेची आहे या कुंदे, तर ती इतकी सुंदर आहे. ती जर व्यवस्थित म्हटली पाठ करून अगदी आरो आवरो सकट, तर तुम्हाला त्याच्यातले बदल कळतील, आवाजात कसे बदल होतात ते. तर त्या प्रकारचं शिक्षण हे मुलांना मिळालं पाहिजे. खेळाची सगळ्या माहिती पाहिजे मुलांना सगळ्या. आपण असं म्हणतो की नुसतं तुम्ही रंग लावून तिथे उभं राहिलात म्हणजे नाही. कधीतरी तुम्हाला खेळायचा सीन असतो. जर तुम्हाला खेळच येत नसेल कुठला तर तुम्ही तो काय दाखवणार. असंही होतं बऱ्याच वेळा. तुम्हाला थोडंसं गाणं आलं पाहिजे. तुम्हाला एखादा सीन असतो गाणं म्हणायचं, भले तो शाळेतला असू दे कुठे, थोडस सगळ्या गोष्टी. कोणाला डान्स करावा लागतो. आता मला डान्स अजिबात येत नाही. जेव्हा डान्स सिच्युएशन असतं तेव्हा मी बाद, कारण मला डान्स येत नाही करायला, मी पहिल्यांदाच सांगते. तर अशा ज्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी तयार करून घ्यायच्या असतात. म्हणजे एक जरी संवाद, साधा एक 4 शब्दांचा जरी संवाद असला तरी त्याला खूप सारे आयाम असतात. आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात शाळेपासून म्हणजे ज्यांना करायचे किंवा मुलांना तर आता कळत नाही, पण एक माणूस म्हणून सुद्धा आपली वाणी आणि उच्चार स्वच्छ हवेतच. तुमच्या घरामध्ये वातावरण होतं तो एक खूप चांगला भाग होता. पण शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या अभिनय कौशल्याला खतपाणी मिळालं का? आपल्याकडे म्हणजे गॅदरिंग म्हणजे उत्सवच असतो नाही का. एमईएसचा गॅदरिंग हे म्हणजे उत्सव असतो. बाकी कुठल्याही ठिकाणी गॅदरिंग होतात की नाही आम्हाला कधी कळायचं नाही. पण एमईएसचं गॅदरिंग कधीही चुकलेलं नाहीये. फक्त 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम तेवढे कट केले होते. बाकी आपल्या शाळेची एक खूप मोठी परंपरा आहे की मोठे मोठे शिक्षक
जे आपल्या शाळेत होऊन गेलेत. आणि त्यांचे मित्र मंडळी खूप चांगले चांगले लेखक होते. नंतर म्हणजे बऱ्याच, मी तर स्वतः जवळजवळ आनंद यादव, दमा मिरासदार, देवदत्त दाभोळकर या सगळ्यांची भाषणं मी शाळेत ऐकलेली आहेत. म्हणजे तेव्हा मी आपल्या वाघेरे हायस्कूलला नव्हते, मराठी शाळेत होते. पण मला ती लहानपणापासून आवड होती, वाचनाची आवड मला लहानपणापासूनच आहे. आणि त्यामुळे सगळे शिक्षक आपले लेखक लोक तिथे यायचे, लेखकांची भाषणं ऐकायला मिळायची. आणि मग त्या लेखकांनी कुठल्या कुठल्या कादंबऱ्या लिहिल्यात ते आपल्याला तिथे कळायचं. आतासारखं काही आपल्याला युट्यूब वगैरे नव्हतं तेव्हा. तर त्यामुळे मग त्या कादंबऱ्या परत वाचून काढायच्या. आणि मला आता सांगायला खूप दुःख होतंय खरं म्हणजे, की या सगळ्या माझ्या वाचनाच्या कलेला खत पाणी घातलं ते चंद्रकांत टिळेकर सरांनी. आणि ते नेमके आता 4 दिवसापूर्वी गेले. तर ते मला कधी, तेव्हा ते लायब्ररीयन होते, मी जेव्हा शाळेत होते तेव्हा, की एकदा असं झालं, आपल्या शाळेत तेव्हा जोशी सर होते हेडमास्टर, जे प्रधान सरांच्या आधी होते. आणि ते भयंकर कडक होते, प्रधान सरांपेक्षा ते कडक होते, तुम्हाला ऐकून माहिती असेल कदाचित. आणि एकदा त्यांनी मला असं बोलवलं, आणि त्यावेळी काय व्हायचं, आपला जो मधला, आपण पायऱ्या चढून गेल्यानंतर मध्ये एक, आता जो टीचर रूम तुम्ही केलेला आहे, तिथे तिथे फळा होता छान. आणि त्या फळ्यावर आलं की प्रथमदर्शनी सुविचार दिसायचा. आणि टिळेकर सरांचं अक्षर अत्यंत सुंदर होतं. आणि ते सकाळच्या वेळेला तिथे ते सुविचार लिहून ठेवायचे, रोज नवीन सुविचार. मग तो तुम्ही प्रत्येक वर्गातनं कोणी ना कोणी विद्यार्थी आणून त्यांच्याकडे द्यायचे. तर मी नेहमी अगदी आठवणीनं त्यांना सुविचार द्यायचे. आणि एकदा जोशी सरांनी तो सुविचार वाचला, मला म्हणे कोणी लिहिलाय हा सुविचार. तर टिळेकर सरांनी सांगितलं अमुक अमुक 8वी मध्ये आहे म्हणून. सरांनी बोलवलं मला, मैनाबाई होता त्यावेळेला, मला बोलवलं की जोशी सरांनी बोलवलंय. मी म्हंटल जोशी सरांनी बोलवलं म्हटलं, माझ्या पोटातच गोळा की काय माझ्या हातून घडलं असं. त्यांच्या शैलीत त्यांनी विचारलं, हा सुविचार तू दिलास? म्हटलं हो सर मीच दिलाय. कुठे मिळाला तुला? म्हटलं नाही सर, म्हटलं मी पुस्तकं वाचते ना, तर त्याच्यामध्ये असे छान असतात पॅरेग्राफ, तर ते मी लिहून घेते वहीवर. पुस्तकं वाचतेस तू? म्हटलं हो सर. घाबरले, कारण त्यांची भाषा अशी नव्हतीच ना, की विद्यार्थ्यांबरोबर आता जे आपण बोलतो ना तसं ते बोलायचे नाही, ते स्ट्रिक्टच होते एकदम. बरं. त्यांनी टिळेकरला सांगितलं की हा टिळेकर, हिला जी पुस्तकं लागतील ती आजपासून द्यायची, जेवढी पुस्तकं ही वाचेल तेवढी पुस्तकं हिला वाचू दे. आणि अक्षरशः त्या दिवसापासून मला ग्रंथालयाचं दार सतत उघडं होतं. म्हणजे कधी पण गेले तर टिळेकर सर, ही चावी घे, तुला पाहिजे पुस्तकं घे, असंच माझं हे होतं. आणि त्याच्यामुळे खूप वाचन झालं माझं त्या वयात सुद्धा. म्हणजे जवळ 6वीत 7वीत असल्यापासून मी वाचायला सुरुवात केली. पहिली कादंबरी मी वाचली वि. स. खांडेकरांची अमृतवेल. 6वीला असताना. खूपच लवकर सुरू केलं तुम्ही वाचनाचा प्रवास. पण हा खरंच समृद्ध करणारा प्रवास असतो, कारण वाचनाने खरंच माणूस खूप समृद्ध होतो आणि त्याची दुसरे कशालाच येणार नाही. पण हे श्रेय मी माझ्या शाळेलाच देणार ना. बरोबर. कारण माझ्या वाचनाच्या आवडीला खतपाणी माझ्या शाळेतून घातलं गेलं, ते मला कुठल्याही शाळेत परत मिळालं नाही. मग तिथे मला ते जे काही गावातली वाचनालय असतील तिथे त्याच्यावर अवलंबून राहावं लागलं. पण माझी शाळा त्या ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये पण समृद्ध आहे. हो, आणि तर उत्तरोत्तर अधिकच समृद्ध होत चालली आहे, ग्रंथालयाच्या बाबतीत म्हणा किंवा इतर सुविधांच्या बाबतीत म्हणा. आणि खरंच मुलांनी त्याचा, म्हणजे मुलं घेत आहेत पण उपयोग करून. आणि आपली उज्ज्वल परंपरा सुद्धा तुमच्या निमित्तानं मुलांना ऐकायला मिळते या ठिकाणी. नाही, आणि ह्याही गोष्टीचा फायदा आमच्या क्षेत्रासाठी भयंकर होतो. त्यामुळे तुमची भाषा छान होते, तुमच्या म्हणजे तुम्हाला स्वतःला जरी अनुभव नाही आले तरी पुस्तकातल्या वाचनावरून तुम्हाला ते समजतात. त्यावरून तुम्हाला त्यातल्या भावना कळतात, प्रत्येक लेखकाच्या लिखाणाच्या वगैरे. हेही तुम्हाला ज्ञान वाचनामुळे खूप मिळतं. आणि मला असं वाटतं की सुट्टीमध्ये वगैरे ना प्रत्येक विद्यार्थ्यांनी की तुम्ही असं एखादा सिलेबस द्या की ही पुस्तकं वाचावी. आणि मग ही पुस्तकं वाचल्यानंतर एखादा दिवस जेव्हा बाबा भले तो पीटीचा तास असेल,
तेव्हा त्या पुस्तकांवर चर्चा जरी केलीत ना तरी सुद्धा खूप छान त्याचा उपयोग होईल असं मला वाटतंय. आपल्याकडे वाचनाचा पण तास असतो वेगळा, म्हणजे हो का? वाचनपेट्या तयार केल्यात आपण. एखादा ऑफ तास असला की मग शिक्षक वाचनपेटी घेऊन जातात आणि मुलं त्या तासाला ते वाचतात. हो आणि का? अच्छा. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ग्रंथालयाचं दार मुलांसाठी सतत उघडं असतं, फक्त वेळ दिलेली असते वर्गानुसार वेगवेगळी, हो हो. आणि मग त्यानुसार मुलं ती वाचतात. तर हो. खूप वेळा एक प्रश्न आलाय जो आता मला तुम्हाला विचारावा लागणार आहे की हा. तुमची सर्वात आवडती मालिका कोणती? माझी सगळ्यात आवडती मालिका खरं सांगायची तर नांदा सौख्य भरेच. हम्म. कारण का की त्या म्हणजे भूमिकेला मला असं छान एक वलय मिळालं हो. आणि त्याला कारण पण तसंच घडलं. तोही एक किस्सा आहे माझ्याकडे नांदा सौख्य भरेचा. कारण मी अक्षरशः त्यावेळेला 55 वर्षाची होते हम्म. आणि माझ्या मुलाला मुलगी झाली बरं. आणि मी Congratulations. हॉस्पिटलमध्ये होते आणि ती लेबर रूम मध्ये होती आणि 1:30च्या दरम्यान तिचा जन्म झाला आणि ती छोटं बाळ ते आणून नर्सनी माझ्या हातात दिलं आणि ते इतकं म्हणजे मला तो एक अनुभव इतका छान की मी आजी झाले. हा, हा. तो जो एक अनुभव होता की अरे मी आजी झाले आता. हा, आणि एक 15 मिनिटांनी मला फोन आला प्रोडक्शन हाऊसचा. हा. रागिणी आता काय करते सध्या? मी म्हटलं आता नातीला घेऊन बसले. काय म्हणणं आहे? मला म्हणाली आजीचा रोल करतेस का? अगं म्हटलं तोच रोल करते मी आता. अरे नाही नाही तसं नाही. अगं मी खरंच विचारते कारण म्हणजे तेव्हा मी अजिबातच दिसत नव्हते आजी. पण तिने मला विचारलं की तू आजीचा रोल करशील का? मी म्हटलं बघ आता मला पणजीचा रोल जरी सांगितला तरी मी करायला तयार आहे. कारण म्हटलं ऑथराईज आजी मी आता झालेली आहे. त्यामुळे म्हटलं मला काही प्रश्न नाहीये काय करायचं आणि काय नाही. तर म्हटलं तू बिंदास माझं नाव दे पुढे. आणि मग तो रोल माझ्या हातात आला. म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा मी आजी झाले तेव्हाच मला आजीचा रोल मिळाला हे सगळ्यात मोठं भाग्य म्हणायचं माझं. आणि की नातवंडांची काय आजीशी हे असते ना जवळीक असते हे आपण ते झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. खरं म्हणजे जसं आपण आई झाल्याशिवाय मातृत्व कळत नाही तसंच ते एक आहे. पण एवढाच फरक होता की याच्यातल्या माझ्या नाती फार मोठ्या होत्या पण एक ते प्रेम असतं की नातींवरचं ते मला समजलं बऱ्याच अंशी. आणि ती भूमिका म्हणजे इतकी छान म्हणजे अजूनही लोक सगळ्या त्याच्यानंतर मी बऱ्याच भूमिका केल्या म्हणजे कॉमेडी पण केल्या सगळ्या पण लोकांना ती भूमिका म्हटलं की अजून आठवण काढतात की आम्ही पण शिकत होतो. माझ्या तोंडून बऱ्याच काहीतरी बायकांना टिप्स असायच्या की अगं पिठामध्ये एवढासा गुळ घाला पुऱ्या मग छान फुगतात वगैरे असं ते बायका पण इंटरेस्टनी त्या बघायचे की आम्हाला पण शिकायला मिळतं आणि मुलं पण शिकायची म्हणजे ते बघायची की अरे या गोष्टी बऱ्याच काही काही शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे ते लक्षात राहणारी ती व्यक्तिरेखा माझ्या हातून झाली. आणि नाही आमच्या पण ती लक्षात राहिली कारण की एवढी हलकी फुलकी आजी सगळ्यांच्या आयुष्यात असावी असं त्यावेळेला नाही वाटायचं. आणि त्याच्यात एक म्हणजे काय की माझ्या मुलाचे सगळे केस पिकलेले दाखवले होते आणि माझा एकही केस पिकलेला दाखवला नव्हता. पण माझा जो आब होता तो मात्र 70 वर्षाच्या बाईचा होता. म्हणजे हे जे तुम्हाला अभिनय शिकल्यानंतर जे ज्ञान येतं आणि ते थिएटरलाच मिळतं तुम्हाला की तुम्ही जरी किती कमी वयाच्या असलात तरी तुम्हाला किती वर्षाच्या बाईचा किंवा किती वर्षाच्या मुलीचा रोल करायचा हे त्याच्यावर डिपेंड असतं की तुम्ही कसं प्रेझेंट करता कसा अभिनय करता याच्यावर. कारण मी वयाच्या 45व्या वर्षी अक्षरशः पोट बांधून प्रेग्नन्सीचा पण सीन दिलेला आहे 45व्या वर्षी. तर ते वय नसतं खरं पण मी तोही